नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आपण नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात बनवणार आहोत। हा नारळी भात अगदी मऊ लुसलुशीत आणि एकूण एक दाणा मोकळा आहे, अजिबात चिकट झाला नाही। यासाठी मी अगदी सोपी पद्धत दाखवली आहे, कोणीही नवशिके देखील बनवू शकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी बासमती जुना तांदूळ घेतला आहे। इथे आपल्याला जुना तांदूळच घ्यायचा आहे। तुम्ही इथे कोलम तांदूळ घेतला तरी देखील चालेल, पण शक्यतो सुवासिक तांदूळ घेतला ना तर भाताला चव तर छान येतेच, त्याचबरोबर सुगंध देखील छान येतो। त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगेन की आवर्जून तुम्ही इथे बासमती तांदळाचाच वापर करावा। तर इथे मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर इथे मी गॅसवर एक टोप ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी छान उकळायला ठेवायचं आहे। आणि या पाण्यामध्ये मी 4 लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू कापून त्याचा रस टाकला आहे। लिंबूचा रस टाकल्यामुळे भातामध्ये अजिबात चिकटपणा राहत नाही, भात मोकळा सरसळीत होतो। आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा साजूक तूप देखील टाकला आहे। तूप टाकल्यामुळे देखील भात मोकळा होण्यास मदत होते। तुम्ही तेल टाकलं तरी देखील चालेल, परंतु तूप टाकलं तर त्याचा छान सुगंध येतो। आता पाण्याला छान दणदणून उकळी काढूया। कधी कधी काय होतं, काही जणांना कुकरमध्ये जेव्हा हा नारळी भात बनवतात ना, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भात त्यामध्ये जास्त शिजला जातो। त्यामुळे जर तुम्ही समजा असं टोपामध्ये पाणी जास्त ठेवून पाण्याला उकळी काढून त्यानंतर जर भात शिजवून घेतला आणि जास्तीचे पाणी काढून टाकलं ना, तर भात अगदी मोकळा सरसळीत होतो। त्यामुळे भात चिकट होण्याची भीती नसते। इथे आपला भात पाहू शकता व्यवस्थित शिजला आहे, अगदी 80 ते 85% भात इथे शिजला आहे। तर इथे 80 ते 85% भात शिजला आहे। हे कसं ओळखायचं, तर 2 बोटांच्या चिमटीमध्ये भाताचा दाणा घ्यायचा आणि तो दाबायचा। जर तो सहज तुकडे होत असतील, त्याचे 2 भाग होत असतील, तर समजावं आपला इथे भात व्यवस्थित शिजला आहे। आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करून या भातामधील पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे, नाहीतर मग या गरम पाण्यामध्ये भात जास्त शिजला जाईल आणि मग नारळी भात आहे तो आपला इथे चिकचिकीत होईल। तर यासाठी मी ते एक पातेलं घेतलं, त्यावर पुरणचाळीच्या चाळणीमध्ये आपल्याला या भातामधील सर्व पाणी ओतायचं आहे। आणि म्हणजे पाणी खाली पातेल्यात नितळेल आणि भात या चाळणीवरती राहील, अशा प्रकारे सर्व पाणी निघून जाईल। आणि हा भात गरम असल्यामुळे त्या गरमीमध्येच अजून थोडाफार शिजला जाईल। तसेच आपण या पातेल्यामध्ये आता गुळ मेल्ट करणार आहे, त्या गुळामध्ये देखील भात शिजला जाईल। आता आपण ज्या टोपामध्ये भात शिजवला होता त्याच टोपामध्ये आपण नारळी भात करणार आहोत। तर पुन्हा मी गॅसवर हा टोप ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण इथे बदाम आणि काजूचे काप करून घेतले आहेत, ते या तुपामध्ये परतून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला इथे काजू आणि बदामाचे काप परतून घ्यायचे, त्यापेक्षा जास्त परतायचे नाही आहेत, नाहीतर मग जास्त लालसर होतील आणि चवीला कडवट लागतील। तर इथे तूप व्यवस्थित गरम झाल्यामुळे 2 ते 3 मिनिटांमध्ये इथे आपले काजू आणि बदामाचे काप छान असे सोनेरी रंगावर परतून झाले। तर आता आपण हे काजू आणि बदामाचे काप आहेत ते एका डिशमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण इथे पाऊण वाटी गूळ चिरून घेतला आहे, या तुपामध्ये विरघळून घेऊया। इथे मी गूळ साधाच घेतला आहे, त्यामुळे या गुळाचा रंग हा पिवळसर आहे। जर सेंद्रिय गूळ घेतला असता तर त्याचा रंग आहे तो थोडा डार्क असता, म्हणजे थोडा डार्क चॉकलेटी असता, तर मग त्यामुळे आपल्या भाताला रंग देखील डार्क आला असता। इथे मी साधा गूळ वापरल्यामुळे आपल्या भाताला रंग हा पिवळसर आला आहे। तर आपण हा गूळ आता या तुपामध्ये विरघळून घेणार आहोत। गूळ इथे विरघळला ना की त्यानंतर आपल्याला इथे खोबरं टाकायचं आहे। तर इथे मी एक छोटा नारळ घेऊन त्यातली अर्धी वाटी आहे ना ती घेतली आणि त्यामागील चॉकलेटी आवरण असतं, साल असते, ती मी सुरीने काढून टाकली। त्यानंतर ती 1 वाटी खोबरं किसून घेतलं। आता
ज्या वाटीने मी इथे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे गूळ आणि खोबरं सर्व साहित्य घेतलं आहे। तर इथे मी खोबरं अर्धी वाटीच घेतली आहे। अर्धी वाटी खोबरं या गुळामध्ये आपण मिक्स करूया आणि छान गूळ आणि खोबरं परतून घेऊया। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर, एकजीव झाल्यानंतर आता आपण इथे शिजवून घेतलेला भात आहे तो या गुळामध्ये मिक्स करणार आहोत। आता हा भात तुम्ही इथे पाहू शकता, अगदी सळसळीत मोकळा असा भात आहे। या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 80% आपण भात शिजवून घेतो, त्यानंतर या गुळामध्ये आपण हा भात शिजवतो ना तेव्हा अजून तो थोडाफार जो काही कच्चापणा असतो ना राहिलेला तो देखील निघून जातो आणि भात व्यवस्थित या गुळामध्ये शिजला जातो। आणि मी इथे 1 चमचा पाणीमध्ये खायचा रंग आहे केशरी कलरचा तो घेतला आणि या भातावरती ओतला आहे। त्यामुळे या भाताला हलका असा केशरी रंग आला आहे। इथे मी जास्त खायचा रंग टाकला नाही आहे, त्याच ठिकाणी तुम्ही जास्त खायचा रंग टाकला, थोडं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल, किंवा सेंद्रिय गूळ घेतला ना तर भाताला अजून छान रंग येतो। आता यामध्ये आपण परतून घेतलेले आहेत, जे तुपामध्ये तळून घेतले होते ना काजू बदामाचे काप, ते या भातामध्ये टाकायचे आहेत आणि थोडं चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकूया। कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये किंचित मीठ टाकलं ना की त्या पदार्थाला दुप्पटीने चव येते, त्यामुळे इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे। आणि यामध्ये मी शेवटी थोडीशी जायफळ पावडर 1 चिमटीच्या आसपास टाकली आहे। तो भाग इथे चुकून स्किप झाला। तर इथे आपला हा नारळी भात तयार झाला आहे, अगदी सळसळीत मोकळा असा नारळी भात, आणि बनवायला अगदी सोपा आहे। अजिबात इथे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही किंवा जास्त शिजणार नाही, त्यामुळे अजिबात मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती आणू नका आणि अशा प्रकारे तुम्ही भात बनवून पहा। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली की नाही हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा, आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।